नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता आल्यापासून जे पात्र शेतकरी बांधव आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार किंवा त्या हप्त्याची आस त्या ठिकाणी लागून राहिलेली होती आणि त्याला कारणही तसंच आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून मग ते कृषी विभाग असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं ट्विट असेल याला अनुसरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 29 मार्चपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकायचं जाहीर त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. काही मोजक्याच शेतकरी बांधवांना याचे पैसे आलेत, परंतु आपण त्या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला होता की बाबा जे काही ट्विट आहे तर ते 29 पासून हप्ता येणार आहे, परंतु काही कारणास्तव तो आला नाही, काही ग्लिचेस त्याच्यामध्ये असतील. त्या ठिकाणी एका शेतकरी बांधवाने संतापामध्ये येऊन व्हिडिओला कमेंट केली की हा हप्ता आलाच नाही, कशाला फाक्या मारतो, चाटा मारतो. तर मित्रांनो, चाटा वगैरे काही नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर स्टेटमेंट करत असतील आणि ते पूर्ण होत नसेल तर त्याला मी जबाबदार नाही किंवा माझी त्यामध्ये चूक नाही. त्यात जे काही चाटा आहे तर ती मी मारलेलं नाही. तुम्ही जाणून घेऊ शकता की काय झालेलं आहे. मंत्री महोदयांच्या माध्यमातून जे आलं तेच मी समोर त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि फॉरवर्ड केलं. या कमेंटच्या अनुषंगाने एक सांगायचं आहे की जे काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणतो किंवा माझ्या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ आहेत तर ते ठोस पुरावा किंवा ऑफिशियल स्टेटमेंट असेल, प्रेस नोट असेल किंवा GR असेल तर याच्याशिवाय मी तिथं कोणताही व्हिडिओ आपला बनत नाही किंवा कोणताही व्हिडिओ वरच्या गप्पांवरती आपले नसतात. शहानिशा करून किंवा प्रत्यक्ष पुरावा असल्याशिवाय आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपला जर नमोचा हप्ता आलेला नसेल तर आपल्याला लवकरात लवकर PM किसानच्या वेबसाईटवरती काही अडचण आहे का हे तपासून पाहायचं आहे. आता नमोचा हप्ता आला नाही म्हणून PM किसानची वेबसाईट का तपासायची? कारण दोन्ही ज्या काही योजना आहेत तर त्या दोन्ही योजना एकमेकांना लिंक आहेत. PM किसानचे जर पैसे भेटत असतील तरच तुम्हाला नमो शेतकरीचे त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. आता PM किसानच्या पोर्टलवरती नेमकं आपल्याला काय चेक करायचं आहे? मग ते तुम्ही मोबाईलमधून लॉग इन करा, CSC सेंटरवरती करा किंवा कृषी विभागात जाऊन त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपली KYC त्या ठिकाणी कंप्लीट आहे का? त्यानंतर आपलं खातं जे काही आहे तर ते DBT लिंक आहे का? त्यानंतर जे काही FTO असेल किंवा इतर ज्या काही अडचणी असतील तर त्या सगळ्या त्या ठिकाणी क्लिअर आहे का? लँड सीडिंग क्लिअर आहे का? KYC क्लिअर आहे का? आधार लिंक आहे का? त्यामध्ये जर काही अडचणी असतील तर ती अडचण आपल्याला अगोदर दूर करणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांना दुरुस्त करून घ्या किंवा प्रत्येक शेतकरी बांधवांना क्लिअर करावंच लागणार किंवा त्या ठिकाणी चेक करून घ्या आणि यासाठी आपल्याला CSC सेंटरवर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन ही कार्यवाही त्या ठिकाणी करून घ्यायची. आणि ज्यावेळेस आपण PM किसान योजनेचा ज्या काही अडचणी असतील, जसं की PM किसानचे पैसे मिळत नसतील तर त्याला नमो शेतकरी महासन्मान निधीचे सुद्धा त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहेत. कारण PM किसान मी अगोदर सांगितलं, PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्हीसुद्धा एकमेकांना लिंक त्या ठिकाणी योजना आहे. त्याकरता आपल्याला त्या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे. आता राहिला प्रश्न, जर तुमचं त्या ठिकाणी चेक केल्याच्या नंतरसुद्धा जर सगळं क्लिअर असेल तर आपल्याला थोडीशी वाट बघायची आहे. कारण शासनाचं काम आहे, थोडंफार सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये दिरंगाई त्या ठिकाणी केली जाते. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे असेल. 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्याच परत मार्च एंड आहे. बँकेच्या सगळ्या कारभारांचा हिशोब त्या ठिकाणी लेखाजोखा होत होता. त्यामुळे काही अडचणी येऊ शकतात, थोडंफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उशीर होऊ शकतो, दिरंगाई होऊ शकतो. परंतु जर आपल्या एंडला, आपल्या बाजूला जर काही अडचण नसेल तर बँकेतून आपल्याला केव्हाही मेसेज त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याकरता आपली बाजू त्या ठिकाणी मजबूत ठेवा. आपलं जर काही बाकी असेल, लँड सीडिंग असेल, त्याचबरोबर तुमचं DBTला आधार कार्ड किंवा बँक अकाउंट DBT सीडिंग आहे का हे आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बाजू त्या ठिकाणी मजबूत असायला हवी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.